झी 24 तास एक पाऊल पुढे. दोन पद्धतीने उत्पन्न मिळतं. पहिलं माझ्या देशात वर जाणारा बाजाराचा निर्देशांक आणि दुसरं बघा हा योगायोग नाहीये. निर्देशांक जेवढ्या प्रमाणात वर जात होता बरोबर तेवढ्या प्रमाणामध्ये रुपया आणि डॉलरच्या परिवर्तनीय दरामध्ये गडबड झालेली आहे. त्यामुळे विदेशी पैसा जेव्हा माझ्याकडे येत होता तेव्हा एका गुंतवणुकीत त्याला दोन प्रकारचे फायदे मिळत होते. एक निर्देशांकात होणारी वाढ आणि दुसरं रुपयाचं खाली जाणारं मूल्य. यातलं काहीही गेलं तरी शेवटी तुमचं कारण काय आहे याला महत्व नसतं. बाजारातनं मला पैसा मिळतोय का याचा उत्तर होकारार्थी होतं. हे प्रमाण जसजसं तुमची व्याजदरातली प्रमाणं कमी होत जातील तुमच्याकडे येणारी गुंतवणूक वाढत जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल आणि सोनं, जी कालची 31 डिसेंबरचा जो रिझर्व्ह बँकेचा अहवाल आहे की आपल्याकडच्या करंट अकाउंट डेफिसिटचं जीडीपीशी असलेलं प्रमाण गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात जास्त असं 5.4% झालंय. या चालू खात्यावरची तूट किंवा करंट अकाउंट डेफिसिट याचा सरळ सरळ अर्थ असा की आयातीचं निर्यातीपेक्षा जास्त असणारं प्रमाण. ह्याचा अर्थ असा की गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या वेगाने माझी निर्यात खाली आली त्या वेगाने माझी आयात कमी झालेली नाही. आणि या आयातीमध्ये सोनं आणि तेल, सोन्याची गंमत आहे त्याचा प्रोडक्टिव्ह यूज नाही आणि तेल त्याच्याबद्दल आम्ही राजकीय निर्णय घ्यायला तयार नाही. शेवटी याची कधी ना कधीतरी किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की 21,000 हो जरूर स्पर्श करील, तिथे राहणार नाही. आयात आणि निर्यातीबद्दल तुम्ही आता विवेचन केलं तोच प्रश्न घेऊन जातोय मी अच्युत गोडबोले यांच्याकडे. अच्युत गोडबोले, मला तुम्ही सांगा, अनेक आयटी कंपन्यांचे व्यवहार हे परदेशावर अवलंबून असतात, त्यांची आर्थिक स्थिती आपण पाहताय. तुम्हाला खरंच असं वाटतं का की ज्या कंपन्या 50% जास्त व्यवसाय परदेशी क्लायंट बरोबर करतात त्या कंपन्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासाजनक अथवा चिंताजनक बाब या वर्षातनं समोर येणार आहे? हो, मला असं वाटतं नक्की येणार आहे. याचं पुन्हा कारण हेच की अमेरिकेतली मंदी कमी झालेली नाही आणि युरोप आणखीनच जास्त गाळात गेलेला आहे. आणि युरोप फार लवकर तऱ्हेने बाहेर येईल असं नाही. त्याची कारणं खूप आहेत. क्रुगमन, स्टिग्लिट्झ, नाही तर जागतिक अनेक लोक वाद घालतात, त्यात आपण शिरायचं कारण नाही. म्हणजे आत्ताच जे काय सगळं ECB त्यांना वाचवायचा प्रयत्न करते आणि ते सगळं होईलच की नाही कितीही पंपिंग करून सुद्धा ह्याच्याविषयी शंका आहेत. आणि एकदा जर का युरो कोलॅप्स झाला तर त्याचा इथे भारतावर फार मोठे परिणाम होणार. फक्त IT नाही, सगळ्या अर्थव्यवस्थेवर. आता ह्याच्यामध्ये ITचं काय सांगतो, आपली 60% निर्यात ही अमेरिकेकडे, 39% युरोपमध्ये. अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडन्स आपण खूप हे केला आणि युरोपवरती हळूहळू वाढवत नेला. पण आता गोंधळ असं झाला की आपली कॉस्ट, आपली सॅलरीज एवढ्या वाढलेल्या आहेत की कॉस्ट आर्बिट्राज ज्याला म्हणतो आपण तो भयंकर कमी होत चाललेला आहे. मग युरोपला आता ईस्ट युरोपियन मंडळी आहेत, आपल्याकडे अर्जेंटिना आहे, चिले आहे, पेरू आहे, फिलिपिन्स आहे. ही सगळी मंडळी भारताला उद्या आत्ताच कॉम्पिटिशन म्हणून आहेत, उद्या पण नक्की राहणार आहेत. म्हणजे एका बाजूला आणि त्यातले काही देश आपल्यापेक्षा जास्त चीप आहेत. त्यामुळे आणि आपल्याकडे सुद्धा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 1990च्या मध्ये आणि 2002 ते 2008च्या मध्ये जे बूम्स आल्या वेगवेगळ्या ह्याच्यामुळे त्या बिझनेस एवढा वाढला की कुठल्याही बऱ्याच काही उत्तम माणसांना रिक्रूट केलेलं आहे. पण खूप अतिशय जी चांगली मंडळी नाहीत काठाकाठावर की ठीक आहे आता तरी भागून जात आहे असं म्हणून रिक्रूट केलेले. पण एवढी माणसं रिक्रूट केल्यानंतर मॅनेजर कुठनं आणणार? मग काही 3-4 वर्ष अनुभव झाला टेक्नॉलॉजी प्रोग्रामिंगचं की त्याला मॅनेजर करून टाका. मॅनेजमेंटची केपेबिलिटी असली पाहिजे ना. आज IT इंडस्ट्रीमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यांना मॅनेजमेंटची केपेबिलिटी नाही अशी मंडळी मॅनेजर्स आहेत आणि ती नुसती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम रिपोर्टिंग वर करतात. टेक्नॉलॉजीवरती होल्ड आणि मॅनेजमेंटचा अनुभव असणारी सक्षम असे मॅनेजर्स ITमध्ये आज फार कमी आहेत. आणि त्याचा परिणाम लार्ज प्रोजेक्ट हँडल करताना लोकांना होतो. क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेले. आणि आता त्यामुळे बिझनेस जसा कमी होत जाईल तसं त्या लोकांना लेट ऑफ करणं किंवा रिट्रेन करणं, एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर मधला जो वर्ग आहे त्याची कामगार कपात किंवा त्याची कपात खूप होण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला त्याला रिट्रेन केलं तर कदाचित भागेल. पण हा प्रॉब्लेम इतका सोपा नाही आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे 2-3 उपाय आहेत. एक म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून स्वतःची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं, स्वतःला इनोव्हेट करणं. परवा आणखीन एका इंटरव्ह्यूमध्ये अनेक लोकांनी सांगितलं की इनोव्हेट करणं वेगवेगळ्या तऱ्हेचे आणि डोमेस्टिक इंडस्ट्री शिरणं. आपण डोमेस्टिक मार्केटमध्ये क्षणोक्षणाला स्वतःला बदलत राहणं आणि काळ सुसंगत ठेवणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्वतःलाच आउटडेट करत स्वतःचीच एक्सपायरी डेट ठरवत पुन्हा पुन्हा स्वतःला पुनरुज्जीवित करणं, पुनरुत्थापन करणं हाच याच्यावरचा उपाय आहे. या सेगमेंटच्या शेवटी मी जातोय.
आपल्या कुमार सप्तर्षींकडे आणि त्यांना एक प्रश्न आहे की सोशल नेटवर्किंग मीडियाचा प्रभाव हा इतर कोणत्याही साहित्यापेक्षा या तरुणाईवर जास्त पडताना दिसतोय. एका आयकॉनच्या शोधात असलेली ही तरुण पिढी नेमकी पुढल्या वर्षात कोणत्या दिशेने जाईल आणि त्याला सकारात्मक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, काय सांगाल आपण? त्यातल्या काही गोष्टी स्वागतार्ह आहेत. ते म्हणजे ह्या मुलांना, या तरुण पिढीला सोशल कन्सर्न वाटायला लागला आहे एक, आणि त्याच्याकरता म्हणजे सामाजिक बांधिलकी यायला लागली आहे आणि ती त्यांच्या परीनं आलेली आहे, त्यांच्या पद्धतीनं आलेली आहे. दुसरं म्हणजे त्याच्याकरता ते किंमत मोजायला तयार आहेत. आज जे थंडीत मुलं बसतायत तिथे किंवा लगातार बसतायत ते, पण त्याला दुसरं पण एक अंग आहे की त्यांना अजून लिडरशिप नाही आणि त्याला मॅच्युरिटी नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर या ठिकाणी मेणबत्ती लावायला म्हणजे आपल्याबरोबर सहभागी व्हायला भावनात्मक पातळीवर कुणी येतंय तर त्याच्यात हे नको तर हे पाहिजेत असं तुम्ही म्हणला म्हणजे याच्या मागे कुठले तरी राजकीय पक्ष आहेत असं वास येतो. म्हणजे ते पूर्णतः बिगर राजकीय आहे असंही काही म्हणता येणार नाही, परंतु ते ॲसर्ट होत आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, पूर्वी बलात्काराचे प्रकरण खूप झाली आहेत. मथुरेचा केस 26 वर्षापूर्वी झाली होती. मथुरेची केस 26 वर्षापूर्वी होती. हा, नग्न धिंड काढली तर दलितांचे प्रश्न आम्ही घेणार आणि कमल वैद्यचे प्रश्न दुसरे पार्टी घेणार. कमल वैद्यांच्यावर आता बलात्कार दोन्ही सारखे, पण बलात्कारालाही एक जातीय संवेदना होती की अमुक जातीच्याच लोकांना ते वाटायचं की हे फार गंभीर आहे आणि तमुक एवढं गंभीर नाही. या आत्ताच्या तरुणाईमध्ये असं दिसतंय की त्याला ती महिला कोणत्या जातीपातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे सुद्धा माहीत नाही. ती मुस्लिम असू शकेल, काय माहिती, अनामिक आहे. तर त्याच्याबद्दल एवढं ॲसर्ट व्हावं असं वाटलं. ही एक नेशन बिल्डिंगच्या दृष्टीनं पडलेलं एक पाऊल आहे, एक जादा पाऊल आहे. कारण कोणाला माहीत नाही. नाही तर अहमदाबादचे दंगे 2002चे काय, मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार झाला तर चालेल, वी अँड दे अशी डिव्हिजन होती. यावेळेला वी अँड दे अशी डिव्हिजन दिसत नाही, अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. अँटी एस्टॅब्लिशमेंटचा पॉझिटिव्ह आहे. अँटी एस्टॅब्लिशमेंटचा हा लढा आहे. आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आपल्या सर्व पाहुण्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधल्या आयकॉनिक गोष्टी काय असतील आणि त्याहीपेक्षा सुद्धा काय गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे या विषयावर चर्चा करणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.